1 वाटी तीळ घ्यायची, ती कढईमध्ये थोडीशी परतून घ्यायची, म्हणजेच भाजून घ्यायची। छान अशी भाजल्यानंतर तिला एका ताटामध्ये काढून घ्यायची किंवा तुमच्याकडे प्लेटमध्ये काढू शकता तुम्ही। आणि एका वाटीला अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्ती गूळ घ्यायचा आणि त्याला कढईमध्ये गरम करून घ्यायचा। तो असा पातळ करायचा, वितळून घ्यायचा त्याला पूर्ण। वितळल्यानंतर त्याला बघायसाठी तो झाला का म्हणून एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यात तो थोडासा टाकायचा आणि त्याचा असा गोळा होतो का ते बघायचं। त्याचा असा कडक असा गोळा झाला, तो पाण्यामध्ये विरघळला नाही, तर समजायचं आपला पाक हा कंप्लीट झालेला आहे। तसाच हा पाक कंप्लीट झाल्यानंतर आपण ती जी तीळ भाजलेली आहे ती तिच्यामध्ये मिक्स करायची। तेव्हा मिक्स करताना गॅस बंद करून टाकायचा आणि ते लगेच मग ताटामध्ये काढून त्याचे असे गोल असे लाडू बनवून घ्यायचे। तुम्ही लाडू बनवू शकतात किंवा याचेच अशा पापडी पण बनवू शकतात। छान असे गोड लाडू, तिळीचे लाडू बनले जातात। सिंपल।